नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे छत्रपती एज्युकेशन पॉईंट। आज आपण करंट अफेअरचे पुढील मुद्दे पाहणार आहोत, जे की 2024-25च्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत। चला तर मग सुरू करूया। पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, 73वी मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिकोमध्ये नुकतीच पार पडली। ठीक आहे, तर आपण त्याच्या बाबतीत मुद्दे जाणून घेणार आहोत। 73वी मिस युनिव्हर्स स्पर्धा मेक्सिकोमध्ये आयोजित झाली। विजेता म्हणून डेन्मार्कची व्हिक्टोरिया कॅजर थेल्विन, ठीक आहे, व्हिक्टोरिया थेल्विक, कुठची, डेन्मार्क इथली, ते विजेता ठरली। त्यांना 2023च्या 72व्या मिस युनिव्हर्स शेनिस पलाशियो, ज्या की निकारागुआच्या आहेत, यांनी ताज दिला। ठीक आहे, शेनिस पलाशियो 2023मध्ये ज्या की निकारागुआच्या होत्या, आणि आता 2024मध्ये व्हिक्टोरिया थेल्विक, ज्या की डेन्मार्कच्या आहेत। ठीक आहे, या स्पर्धेत भारताच्या रिया सिंघा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हेही सुद्धा माहीत पडलं की 2024मध्ये मिस युनिव्हर्स इंडिया कोण आहे, तर रिया सिंघा आहे, ज्यांनी भारताचं प्रतिनिधित्व या स्पर्धेत केलं होतं। ही स्पर्धा 1952मध्ये प्रथम आयोजित झाली होती, ज्यामध्ये फिनलँडच्या आर्मी कुसेला ह्या पहिल्या विजेता होत्या। आर्मी कुसेला। आता भारताच्या विजेता पाहून घेऊ आपण। भारताच्या विजेता 1994मध्ये पहिल्या मिस युनिव्हर्स ठरल्या होत्या सुष्मिता सेन। त्यानंतर 2000मध्ये लारा दत्ता, आणि नुकत्याच नवीन हरनाथ संधू 2021मध्ये। पुढील मुद्दा, PM मोदी यांना मित्रांनो ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा पुरस्कार भेटलेला आहे। ठीक आहे, तसेही नरेंद्र मोदी यांना 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत आतापर्यंत, रशियाचा, अफगाणिस्तानचा, नायजरचा, ठीक आहे, डोमिनिकाचा। ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर हा नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे मित्रांनो, जो की नरेंद्र मोदी यांना मिळाला, भारताचे पंतप्रधान। नोव्हेंबरमध्येच त्यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला होता, म्हणजे आत्ताच नुकताच मिळालेला आहे डोमिनिका देशाचा। नरेंद्र मोदींना आतापर्यंत 17 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत। पुढील मुद्दा, हा एक मुद्दा आहे मित्रांनो, सराय काले खां नावाचा एक चौक आहे मित्रांनो, कुठं, नवी दिल्लीमध्ये। ठीक आहे, नवी दिल्लीमध्ये सराय काले खां नावाचा चौक आहे, त्याचं नाव बदलून बिरसा मुंडा चौक असं करण्यात आलेलं आहे 15 नोव्हेंबरला। 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला होता मित्रांनो। ठीक आहे, तर त्यांची जयंती जी असते ना 15 नोव्हेंबर, ते भारतात राष्ट्रीय जनजातीय गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे, 2021पासून। तर एक चौक आहे नवी दिल्लीचा किंवा दिल्लीचा सराय काले खां चौक, त्याला बिरसा मुंडा चौक असं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो। बिरसा मुंडा यांच्या बाबतीत एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा मित्रांनो, 1897मध्ये त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उलगुलन उठाव केला होता, उलगुलन आदिवासींचा। ठीक आहे, लक्षात ठेवलं। पुढील मुद्दा, इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, इंटरपोलचे नवीन सेक्रेटरी जनरल म्हणून ब्राझीलच्या वॉल्डेजी उर्किजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। इंटरपोल जागतिक स्वरूपाची पोलीस संघटना आहे। म्हणजे काय मित्रांनो, जगाची जे पोलीस आहे ना, ते म्हणजे वेगवेगळ्या देशांची पोलीस जुळलेली आहे इंटरपोलसोबत। म्हणजे कसं, आता एखादा अपराधी भारताच्या बाहेर गेला, भारतात गुन्हा करून, तर मग आता भारताची पोलीस तर बाहेर चालणार नाही ना त्यांचं, तर मग इंटरपोल मदत करेल त्याला पकडून देण्यासाठी। ठीक आहे, अशा टाईपचं। तर नवीन सेक्रेटरी जनरल म्हणून ब्राझीलचे उर्किजा ओल्टेजी, ठीक आहे, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। इंटरपोलची स्थापना मित्रांनो 7 सप्टेंबर 1923 रोजी झाली होती, आणि मुख्यालय लिओन, फ्रान्समध्ये आहे। हे मुख्यालय पोलीस भरतीमध्ये जास्त विचारले जाते मित्रांनो, लिओन, फ्रान्स। इंटरपोलमध्ये एकूण 196 देश आहेत, आणि भारत याचा सदस्य 1949मध्ये झाला होता।
नुकतंच मित्रांनो G20 संमेलन पार पडलेलं आहे ब्राझीलमध्ये. ठीक आहे, G20 संमेलन मागच्या वर्षी 18वे G20 संमेलन हे इंडियामध्ये पार पडलं होतं, नवी दिल्ली येतं. ठीक आहे, G20 संमेलन 19वे आहे मित्रांनो, जे की ब्राझीलच्या रिओ डी जेनेरिओ इथे भरविण्यात आले. 2024च्या G20 संमेलनाचा विषय काय होता? बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड सस्टेनेबल प्लॅनेट. ठीक आहे, सस्टेनेबल प्लॅनेट. G20मध्ये एकूण 19 देश, युरोपियन युनियन 19 देश आहेत, एक प्लस युरोपियन युनियन प्लस आफ्रिकन युनियन. आता मित्रांनो जे आफ्रिकन युनियन आहे की नाही, हे 18वे G20 संमेलन जे भारतात पार पडलं 2023मध्ये, त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं आफ्रिकन युनियन. म्हणजे एकूण 21 समूह आहेत, त्याच्यामध्ये देश आहेत. ठीक आहे, 2 संघटना आहेत, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन, आणि 19 देश आहेत. G20ची स्थापना 1999मध्ये झाली. याचे पहिले संमेलन 2008मध्ये अमेरिकेत भरवण्यात आले होते मित्रांनो, लक्षात ठेवा. आता 2024ची थीम काय मित्रांनो? बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट. परंतु आपल्या इथं जे झालं होतं ना 2023मध्ये इंडियामध्ये झालं होतं, त्याची थीम होती वन वर्ल्ड, म्हणजे वसुदेव कुटुंबकम. आपल्या मराठीमध्ये वसुदेव कुटुंबकम. अलीकडे झालेले संमेलनं पाहू आपण आणि होणारंसुद्धा पाहू. 17वं संमेलन पार पडलं होतं मित्रांनो 2022मध्ये इंडोनेशिया देशात. 18वे पार पडलं, मी आत्ताच सांगितलं 2023मध्ये इंडिया. 19वे पार पडले, आत्ताच पार पडले 2024मध्ये ब्राझीलमध्ये. आणि 20वे पार पडणार आहे 2025मध्ये दक्षिण आफ्रिका देशात. राष्ट्रीय प्रेस दिवस, वृत्तपत्र दिवस, राष्ट्रीय प्रेस दिवस 16 नोव्हेंबरला असतो मित्रांनो. 16 नोव्हेंबरला साजरा करण्याचे कारण काय मित्रांनो? 1966 पासून दरवर्षी राष्ट्रीय प्रेस दिवस साजरा केला जातो. कारण जुलै 1966मध्ये भारतीय प्रेस काउन्सिलची स्थापना झाली होती, ज्याने आपलं कार्य मित्रांनो 16 नोव्हेंबरपासून सुरू केलं होतं. झिरी जत्रा किंवा किसान जत्रा. झिरी जत्रा भारतातील जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आयोजित केली जाते. ही जत्रा जमीनदारांच्या विरोधात लढताना प्राणाची आहुती देणाऱ्या बाबा झिंतो यांच्या आठवणीत, या शेतकऱ्याच्या आठवणीत 10 दिवसासाठी आयोजित केली जाते. पुढील मुद्दा, तुलसी गेब्रार्ड. अमेरिकेची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या NIA म्हणजे काय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या अध्यक्ष म्हणून तुलसी गेब्रार्ड यांची नियुक्ती करण्याची घोषणा केलेली आहे. अमेरिकेत निवडणूक पार पडली मित्रांनो आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या, म्हणून ते आता अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती होणार आहेत, 47वे. ठीक आहे, याआधी कोण होते? कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या, याआधी अमेरिकेचे राष्ट्रपती कोण होते. पुढील मुद्दा. आता तुम्हाला हा मुद्दा चर्चेत दिसतो मित्रांनो, भरपूर वर्षापासून हा मुद्दा चर्चेत आहे. काय आहे मित्रांनो? समजा असं काही सरकारला आढळलं की बाबा हा व्यक्ती दोषी आहे, तर ते काही सरकार काय करतात, जसं उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तर त्यांना कायद्यानुसार दंड देत नाहीत, तर त्यांचं घर पाडून टाकतात मित्रांनो. आणि सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे, घर पाडल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला देत नाही आहे फक्त सजा, तुम्ही संपूर्ण कुटुंबाला देत आहे. ते घर राहणार कुठं? ठीक आहे, घर एक स्वप्न असते असं म्हणणं आहे सर्वोच्च न्यायालयाचं. आता बुलडोझर राजनीतीवर सर्वोच्च न्यायालयानं फार मोठा ॲक्शन घेतलेला आहे मित्रांनो. संविधानाच्या अनुच्छेद कलम 142 नुसार बुलडोझर राजनीतीवर सर्वोच्च न्यायालयाने 142 अनुच्छेद अंतर्गत कारवाई केली जाईल असा आदेश दिला आहे मित्रांनो. म्हणणं काय मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचं, की तुम्ही कायदेशीर स्वरूप वापरा, तुम्ही डायरेक्ट सजा कशी काय देऊ शकता? ठीक आहे, म्हणून अनुच्छेद 142 काय म्हणते मित्रांनो, न्यायालयात प्रलंबित असलेला मुद्दा जो की वारंवार घडतो, त्यासाठी पूर्ण न्याय मिळवून देण्याची हमी देते सर्वोच्च न्यायालयाचं कलम 142. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय आदेश किंवा हुकूम काढू शकते मित्रांनो, आणि हुकूम काढलेला आहे मित्रांनो
जर एखाद्या अधिकाऱ्याने पूर्णपणे म्हणजे चाचणी केल्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीचं घर पाडलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन याचे नवीन अध्यक्ष झालेले आहे मित्रांनो. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOCLचे नवीन अध्यक्ष म्हणून अरविंद सिंग सहानी यांनी म्हणजे हे झालेले आहेत. त्यांनी श्रीकांत माधव वैद्य यांची जागा घेतली. IOCLची स्थापना 1959 झाली असून मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि एक महारत्न कंपनी आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा.